संपूर्ण राज्यावर मान्सून आधी लोड शेडिंगचं काळ्या ढगांची गर्दी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या कोयना धरणातला पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने त्यावर आधारित 20 प्रकल्प बंद करावे लागण्याची शक्यता आहे। झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनने दिलेल्या वृत्तानुसार कोयना धरणात अवघा 11% पाणीसाठा असून त्याचा वीज निर्मितीसाठी वापर करता येणं शक्य नाही। हे पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवावं लागणार आहे। राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनीही पाणीसाठा घटल्यानं वीज निर्मिती बंद करावी लागण्याच्या शक्यतेला दुजोरा दिलाय। येत्या काही दिवसात मान्सूनचं आगमन होईल आणि पहिल्याच फटक्यात पाऊस चांगला पडेल अशी सरकारला आणि सगळ्या जनतेला आशा आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्याबरोबर आहे। अरुण, आपण बघतोय कोयनेचा साठा संपायला लागलाय आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा प्रश्न उद्भवणार आहे तो विजेचा। काय आता याच्यावरती उपाययोजना असणार किंवा काय आता पावसाची तर आपण सगळे चातकाप्रमाणे वाट बघतोय। बघूला जसं आपण आता सांगितलं की महाराष्ट्राला दिवसासाठी जवळजवळ एक 16,000 ते 16,500 मेगावॅट इतका वीज पुरवठा आवश्यक असतो आणि त्याच्यावरती निश्चितपणे आता परिणाम होणार आहे। कारण 1960 मेगावॉट वीज निर्मिती जी आहे ती दिवसासाठी ही कोयनेतून होत असते। मात्र आता सध्या परिस्थिती अशी आहे की कोयनेमध्ये केवळ 11% पाणी साठा शिल्लक आहे। म्हणजे आजच्या तारखेला गेल्या वर्षी 29% पाणी साठा शिल्लक होता आणि त्यामुळे वीज निर्मिती त्या ठिकाणी होऊ शकत नाही। यावर्षी मात्र जो काही पाणी साठा शिल्लक आहे तो पिण्याच्या पाण्यासाठी वापरणं आवश्यक आहे। कारण पाण्याचं दुर्भिक्ष्य सर्वत्र आहे, दुष्काळाचा दुष्परिणाम आपल्याला याला म्हणता येईल आणि म्हणून या परिस्थितीमध्ये वीज निर्मिती थांबवणे याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं आता सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे कदाचित ती निर्मिती थांबवली जाऊ शकते। आणि जसं आपण आता म्हटलं की उपाय काय, तर आता पावसाची वाट पाहणे। कारण इतर विविध प्रकल्प जे आहेत ते देखील अशाच पद्धतीनं प्रभावित झालेले आहेत। ज्या ज्या ठिकाणी आपले जलविद्युत प्रकल्प आहेत ते सगळेच प्रकल्प जे आहेत महाराष्ट्रातले जिथून आपल्याला वीज मिळते त्या ठिकाणी देखील वीज मिळणं अवघड झालेलं आहे। त्यामुळे आता पाऊस पडेल आणि पाणी साठ्यामध्ये वाढ झाल्यानंतर आपल्याला आपला कोयनेतून वीज पुरवठा सुरळीत होईल असं म्हणावं लागेल। अगदी खरं आहे अरुण, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। अरुण मेहत्रे पुण्याहून आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। ते एकूणच आपण सगळेच वरुण राजाची अतिशय चातकाप्रमाणे वाट बघतोय। वरुण राजा बरसावा, सगळीकडे अर्थातच पाणीच पाणी व्हावं अशीच अपेक्षा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।